हॅलो गृहिणी, वेलकम टू माय मदर डॉटर रेसिपी चॅनल. तुम्हाला आज वाटत असेल की काही वेडी झाली, काही बुक्यांचे फ्लावर्स का घेऊन आलीये. पण हे काही बुके बनवायचे फ्लावर्स नाहीत, हे आहेत आपले हादग्याची फुलं. सगळ्यात आयुर्वेदिक आणि हेल्थ साठी पालेभाजीला सुद्धा मागे टाकणारी फुलं. तर आज आपण बघणार आहोत हादग्याच्या फुलांची भाजी. त्यासाठी मी त्या हादगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्याला मी निवडून घेते. पहिल्यांदा हे देठ पण काढून घ्यायचं पूर्ण, आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसते हे कांडी सारखं ते काढायचं. ते खरं तर ते पौष्टिक असतं बरं का, पण त्याने ना आपली भाजी कडवट होते, खूप कडवट होते. त्याच्यामुळे ते काढायचं. हे कांडी काढायची फुलाची, खालचं देठ काढायचं, ह्याचे 2 तुकडे करायचे. असं एक 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 करून आपण पूर्ण भाजी नीट करून घेऊयात. त्यात म्हणजे हे फुलं आपल्या शेतातली आहेत. आमच्या शेतामध्ये बरंच थोडं थोडं खायचं लावतो आम्ही. हादगा, शेवग्याची शेंग, कोथिंबीर, थोड्या थोड्या गोष्टी लावायच्या. गावाकडे गेलं कधी तर घेऊन यायचं. त्याच्यामुळे ह्याच्यावर फवारायचं वगैरे काहीच प्रश्न नाही. हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. तरी पण मी हादग्याची फुलं थोडस कोमट पाणी करून मीठ टाकून धुवून घेतलेत स्वच्छ. ह्याच्यात एक 3 भाग करायचे. हाताने चिरायची काहीच गरज नाहीये ह्याला. काही जण द्राक्षे टाकतात, पण मला नाही आवडत, म्हणून मी हातानेच फुलांचे 2 ते 3 भाग करून घेतलेत. हादग्याची फुले, एक कांदा, कोथिंबीर, जिरे, मोहरी, काळं तिखट, मीठ, हळद आणि हरभऱ्याची डाळ 1 तास भिजवून घेतलेली, हिंग थोडासा. गरम झाले, ह्याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकते. तिखट, हळद, मीठ, कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा सोनेरी असं भाजून झालं, ह्याच्यामध्ये आपण भिजवलेली डाळ टाकूया. एक 5 मिनिट गॅस लो फ्लेमवर करून झाकून घ्यायचे ताट ह्याच्यावरचे, जेणेकरून की आपण जी डाळ टाकली आहे त्याच्यामध्ये ती थोडीशी एका वाफेनं मऊ होईल आणि शिजेल. ह्यात हादग्याची पानं टाकायची आणि छान असं हलवून घ्यायचे सगळं एकदम मिक्स करून. तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावरती आपण असं कोथिंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून थोडीशी वाफ बसू द्यायची. दिसायला तर भाजी खूप चटकदार आणि यम्मी झाली. चला मी ह्याची टेस्ट करून बघते. वाव, टेस्ट तर खूप छान झाली भाजीची. तुम्ही नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका.